आज जो अहमदपुर में प्रोटेस्ट हुआ, इसमें मुसलमानों के साथ साथ हमारे बहुजन भाई भी शामिल रहे थे। वैसे ही हमारे अहमदपुर शहर के माजी नगर सेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी साहब ये भी प्रोटेस्ट में शामिल रहे। पूरी रैली के अंदर इन्होंने मुसलमानों के साथ चलकर प्रोटेस्ट अपना आइलो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये संविधानिक है इसको जाहिर किया। हम उनसे जानेंगे कि उनके इस ताल्लुक़ से क्या कुछ ख्यालात हैं। सर, अहमदपुर शहर के अंदर प्रोटेस्ट हुआ, आप भी उसमें शामिल रहे, आपकी क्या भावना है इस ताल्लुक़ से? बघा, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य आहे, आचरणाचं स्वातंत्र्य आहे, पूजापाठ करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याची आपापल्या पद्धतीनं पूजापाठ करण्याचं स्वातंत्र्य आहे। आणि मग एकीकडं भारतीय संविधानानं हे सर्व अधिकार या ठिकाणी इथल्या प्रत्येक भारतीयाला अधिकार बहाल केलेला आहे आणि म्हणून भारत देश हा कुणा एकाचा, दोघाचा, तिघाचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे। आणि मग हे करत असताना जर या ठिकाणी प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या नावाचं जर पोस्टर लावलेलं जर पोलीस काढणार असेल तर ते निषेधार्ह आहे। कारण आज धर्माचं स्वातंत्र्य आपण म्हणून घेत असताना आज जर या ठिकाणी एखादं पोस्टर लावलेलं आहे आणि ते पोस्टर काढा म्हणून जर तुम्ही वागणार असाल आणि ते काढू नका म्हणून कोणी विरोध करणार असेल तर त्याच्यावर गुन्हे नोंदवणार असेल तर हे भारतीय देशामधले अशा पद्धतीचं जे वर्तन आहे, जे पोलिसांचं वर्तन आहे ते निषेधार्ह आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे। आणि म्हणून एकट्या अहमदपूर शहरातच नाही तर संबंध देशभरामध्ये या संबंधानं ठिकठिकाणी निषेध मोर्चा, रॅली या ठिकाणी आहे। आज अगदी अल्प सूचनेमध्ये हजारो या ठिकाणी युवक सहभागी झालेले होते, मुस्लिम बांधव, आणि त्यांच्यासोबत आज आमचं कर्तव्य आहे की या ठिकाणी एखाद्याला जातीच्या नावावर जर कोणी हिणवणार असेल, जातीच्या नावावर जर कोणी एखाद्याचा अगेन्स्ट करत असेल, विरोध करत असेल तर त्याचा आम्ही निषेधच करणार आहोत। कारण आंबेडकरी समुदाय हा सातत्यानं समतेचा विचार या ठिकाणी मांडणारा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। आणि हे करत असताना आज प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या संबंधानं जर फक्त नाव आहे आणि तिथलं फलक जर काढणारा असा काढत असतील आणि गुन्हे नोंदवत असतील, खोटे गुन्हे नोंदवत असतील तर याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि म्हणून अहमदपूर शहरामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी सहभागी झालो। ही त्यांची न्याय मागणी आहे, रास्त मागणी आहे आणि संवैधानिक चौकटीमध्ये ते मागणी करत आहेत। आणि मग कुणी संवैधानिक मार्गानं जर त्या ठिकाणी जाणार असेल तर आम्ही सुद्धा मुस्लिम बांधवाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पूर्वीसुद्धा राहिलेले आहोत, आजही आहोत आणि भविष्यातही राहूत अशा पद्धतीची या ठिकाणी मी विनंती या ठिकाणी या निमित्तानं मी आपल्याला करतो।